Hello everyone, welcome to PIV Analysis at Spark Academy. स्पार्क अकॅडमीच्या या न्यू इनिशिएटिव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जसं की आपण बघत आहात, या लेक्चरमध्ये आपण PIBचं ॲनालिसिस करणार आहोत वीकली बेसिस. तर या पर्टिक्युलर लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत 6 जुलै टू 12 जुलै ज्या काही इम्पॉर्टंट PIBच्या न्यूज असतील त्याचं ॲनालिसिस करणार आहोत आपण एक्झाम पर्स्पेक्टिव्हने. तर लेक्चर सुरू करण्याआधी आपण ह्या लेक्चरचं इम्पॉर्टन्स समजून घेऊ की PIB ॲनालिसिस कशासाठी. तर आता आपण रिसेंटली बघितलं असेल की जो MPSCचा आणि UPSCचा रिसेंटली जो प्रिलिमचा पेपर झाला त्याच्यामध्ये जो पॅटर्न होता किंवा जे नेचर ऑफ क्वेश्चन होता ते एक कन्व्हेन्शनलकडून कुठेतरी डायनामिककडे वळत चाललंय आपल्याला असं दिसते. ओके, सो कन्सिडरिंग दिस फॅक्ट तोच आपला ऑब्जेक्टिव्ह आहे की PIBचं इम्पॉर्टंट आपल्या प्रिपरेशनमध्ये खूप महत्त्वाचं ठरत चाललेलं आहे. सो त्याच्यामुळे हा इनिशिएटिव्ह आपण स्पार्क अकॅडमीला चालू केलेला आहे. तुम्हाला वीकली बेसिस PIBच्या ज्या काही इम्पॉर्टंट न्यूज आहेत त्या कव्हर करता येऊ शकतात. ओके, सो आता हे झालं आपलं इम्पॉर्टंट PIBचं की कशासाठी, कारण आपल्या एक्झामचा जो नेचर आहे, एक्झामचं नेचर आहे ते कन्व्हेन्शनलकडून डायनामिककडे थोडं वाढत चाललेलं आहे. त्याच्यामुळे क्वेश्चनची डेप्थ आणि होलिस्टिक एक अप्रोच जो राहतो प्रिपरेशनला, स्पेशली करंट अफेअरच्या, तो अप्रोच आपल्याला तेवढ्या लिमिटेड टाईममध्ये प्रिपरेशनच्या तो ग्राफ्स करायचा आहे. ओके, आता PIBमध्ये काय असते किंवा करंट अफेअर आपण जनरली कशासाठी कव्हर करतो, तर आपण बघतो की आपले जे पेपर आहेत GS 1, 2, 3, 4 मेन्सचे, UPSC असो का MPSC, पॅटर्न आता सेमच झालेला आहे. ओके, सो आपल्या जनरल स्टडीजचे जे GS 1, 2, 3, 4 पेपर आहेत तर याच्यामध्ये नेमकं काय असते, काय विचारलं जाते आपल्याला की इंडियाच्या काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत. ओके, आणि त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आपल्याला अँसर रायटिंगच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला द्यावं लागते. ओके, म्हणजे जनरली आपल्याला काय करायचं आहे की इंडियाच्या ज्या काही प्रॉब्लेम आहेत त्याचं सोल्युशन आपल्याला प्रोव्हाइड करायचं आहे. सो तेच करंट अफेअर किंवा PIBमध्ये आपल्याला दिलेलं असते. सो हे सांगण्याचा हेतू हा आहे की जेव्हा आपण लेक्चरमध्ये एखादा टॉपिक किंवा एखादी न्यूज डिस्कस करू तेव्हा त्या टॉपिकला किंवा त्या न्यूजला आपण एक प्रॉब्लेम म्हणून आधी, प्रॉब्लेम स्टेटमेंट म्हणून आधी बघू. ओके, आणि त्याच्यानंतर त्या प्रॉब्लेम स्टेटमेंटला ब्रेक करून आपण त्याचं ॲनालिसिस बघू. ओके, सो त्याच्यामुळे काय होईल की जे मेन्स अँसर रायटिंगसाठी जो एक माइंडसेट लागतो आपल्याला, तो करंट अफेअर्सची स्टडी करून एक आपल्याला तो कन्सिडर करता येईल. ओके, सो लेट स्टार्ट विथ द फर्स्ट पीस ऑफ न्यूज, आणि ते आहे UL पिन आणि DG पिन एकत्रीकरण. ओके, सो आता UL पिन आणि DG पिन हे काय, तर सगळ्यात आधी आपण बघू की प्रॉब्लेम स्टेटमेंट काय आहे या न्यूजचं. की आपण जेव्हा बघतो की एखादी आपल्याला प्रॉपर्टी ऑनलाईन रजिस्टर करायची आहे किंवा त्या प्रॉपर्टीचं व्हेरिफिकेशन करायचं आहे किंवा त्याचा ॲड्रेस, त्याची लोकेशन्स, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आयडेंटिफाय जर करायच्या असतील तर काय होते जनरली की आपण ऑफलाईन डॉक्युमेंटेशन करतो त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटला जाऊन. तर याच्यामुळे काय होते की त्या प्रोसेसमध्ये थोडा डिले होतो. ओके, आणि लँड होल्डिंगचे जे काही लिगल वर्किंग किंवा डॉक्युमेंटेशन चालते ते वेगवेगळ्या डिफरंट डिपार्टमेंटमध्ये चालते गव्हर्नमेंटच्या. सो त्याच्यामध्ये एक कलेक्टिव्ह त्यांचा वर्किंग चालत नाही. सो त्या गोष्टीला सॉल्व्ह करण्यासाठी, त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी UL पिन आणि DG पिनचं इथं एकत्रीकरण केलेलं आहे. आणि ही तीच न्यूज काय आहे की डिपार्टमेंट ऑफ लँड रिसोर्स, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर अँड डिपार्टमेंट ऑफ पोस्ट यांच्यामध्ये एक बैठक झाली आणि त्यांनी UL पिन आणि DG पिनला एकत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. आता आपण इथं मिनिंग बघू की UL पिन म्हणजे काय. सो जसा प्रत्येक व्यक्तीला आपल्याला एक आधार ID नंबर दिलेला आहे तशाच प्रकारे त्या पर्टिक्युलर लँडला एक ID नंबर दिलेला आहे आणि त्या नंबरला डिनोट केलं जाते UL पिनद्वारे. ओके, राईट. सो UL पिन म्हणजे काय की युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर, म्हणजे त्या पर्टिक्युलर नंबरचा तो एक ID नंबर असेल. त्या लँडला जर आयडेंटिफाय करायचं असेल तर त्या नंबरचा यूज करून आपण त्या लँड, जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीला आपण आयडेंटिफाय करू शकतो. ओके, सो प्रिलिम पर्स्पेक्टिव्हने आपल्याला हे इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं आहे की UL पिन म्हणजे त्या पर्टिक्युलर लँडचा ID नंबर. ओके, त्याच्यानंतर DG पिन काय की DG पिन आहे ती जी पर्टिक्युलर लँड आहे त्या पर्टिक्युलर लँडचा ॲक्सेस किंवा तिचा ॲड्रेस, जो ट्रॅडिशनल आपला पोस्टल लँड ॲड्रेस असते त्याच्या व्यतिरिक्त हा एक डिजिटलाइज फॉर्मॅटमध्ये असलेला त्याचा ॲड्रेस जो आपल्याला डिनोट करता येईल DG पिन नाही. ओके, सो DG पिन काय, त्या लँडची लोकेशन आहे किंवा ॲड्रेस.
सो या दोन्हीचं इंटिग्रेशन करून किंवा दोन्हीला लिंक करून त्याचा जो यूज केला जाईल तो कशासाठी केला जाईल की ज्या काही लँड रेकॉर्ड किंवा लँड व्हेरिफिकेशन किंवा जर गव्हर्नमेंटची जे बेनिफिट्स राहतात त्या बेनिफिटला डायरेक्ट जर लँडशी कनेक्टेड करायचं असेल आपल्याला जलद गतीने रॅपिडली तर आपण या तर ते रॅपिडली कनेक्टेड करण्यासाठी आपल्याला इथं यूज होईल. सो याच्यामुळे काय होईल की जे ऑपरेटेबिलिटी आहे जे गव्हर्नमेंटच्या डिफरंट डिपार्टमेंट्समध्ये ऑपरेटेबिलिटी चालते लँड रेकॉर्डशी रिलेटेड ते स्मूथली होईल. त्याच्यानंतर काय होईल पब्लिक सर्व्हिस डिलिव्हरी इझी होईल. म्हणजे जे की ट्रॅडिशनल वेमध्ये जे सिटीजन्स आहेत ते लँड रेकॉर्ड किंवा लँड डॉक्युमेंटेशनसाठी जो त्यांना आधी वेळ लागायचा तो वेळ आता लागणार नाही कारण हे पूर्ण डिजिटलाइज फॉर्मॅटमध्ये इंटिग्रेट केलेलं आहे. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटनी सगळ्यात इम्पॉर्टंट इथं म्हणजे जो पॉईंट आहे तो आहे होल ऑफ गव्हर्नमेंट अप्रोच यूज केलेला आहे. आता होल ऑफ गव्हर्नमेंट अप्रोचमुळे काय होईल की जे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये एक भर पडेल. त्याच्यामध्ये जे गव्हर्नमेंटचे डिफरंट डिपार्टमेंट्स आहेत या लँड रेकॉर्डशी रिलेटेड ते आता कलेक्टिव्हली काम करतील रादर दॅन इंडिपेंडेंटली. ओके, जे आधी सेपरेटली काम करायचे आणि त्याच्यामुळे काय व्हायचं की ह्या गोष्टी सॉल्व्ह होण्यासाठी डिले व्हायचा. आता तो डिले होणार नाही कारण इथं हे गोष्टी पूर्ण डिजिटलाइज फॉर्मॅटमध्ये कनेक्ट केलेले आहे. सो आपल्याला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की युएल पिनचं मिनिंग काय की आयडी नंबर आहे त्या पर्टिक्युलर लँडचा आयडी नंबर. नंतर डीजी पिन काय की डीजी पिन त्या लँडची लोकेशन्स आहे. ओके, सो ह्या दोन गोष्टी प्रिलिम पर्स्पेक्टिव्हने आपल्याला लक्ष ठेवायचे. त्याच्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे टीकेडीएल करार. ओके, टीकेडीएल ॲग्रीमेंट जे की रिसेंटली इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये झाली. आता ट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी टीकेडीएलचं लॉंग फॉर्म काय ट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी. जसं की आपल्याला माहिती आहे फिजिकल लायब्ररी म्हणजे जिथं बुक्स ठेवलेले राहतात आणि डिजिटल लायब्ररी म्हणजे ऑब्व्हियसली तिथं जे नॉलेज आहेत जे प्रॅक्टिसेस आहेत त्या नॉलेजशी रिलेटेड ते ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये स्टोअर केले जातील. तर आता हे टीकेडीएल लायब्ररी कशासाठी. सो लेट्स से आपण एक्झाम्पल घेऊ की आपल्याला माहिती आहे आपल्या इंडियामध्ये काही आयुर्वेदिक नॉलेज आहे जे की युनानी सिद्ध किंवा ज्या वेगळ्या वेगळ्या प्रॅक्टिसेस राहतात आपल्या आयुर्वेदशी रिलेटेड युनानशी रिलेटेड सिद्ध आणि जे काही आपलं एन्शियंट आयुर्वेदाशी रिलेटेड जे नॉलेज आहे त्या नॉलेजला स्टोअर करण्यासाठी ही एक डिजिटल लायब्ररी क्रिएट केलेली आहे. सो आता फॉर एक्झाम्पल जर आपल्याला माहिती आहे जसं की टर्मरिक हळद आणि फॉर एक्झाम्पल नीम ज्याचे ॲडव्हान्टेज आपल्या ट्रॅडिशनल एन्शियंट नॉलेजमध्ये ऑलरेडी आहेत. ऑलरेडी ते नॉलेज एक्झिस्ट करते की आपण हळदीला अँटीसेप्टिक म्हणून यूज करतो. ओके, टर्मरिकला आपण अँटीसेप्टिक म्हणून यूज करतो. तर हे नॉलेज आपल्या इंडियन ट्रॅडिशनल जे आयुर्वेदिक नॉलेज आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी एक्झिस्ट करते. तर हे नॉलेज आपल्या पब्लिक डोमेनमध्ये ऑलरेडी आहे इंडियाच्या. पण जर इन फ्युचर एखाद्या फॉरेन कंट्रीने किंवा एखाद्या फॉरेन कंपनीने या नॉलेजचा यूज करून किंवा एखादी डिस्कवरी केली लेट्स से टर्मरिकवर किंवा नीमवर आणि त्यांनी जर सांगितलं की ही आमची डिस्कवरी आहे पण ती डिस्कवरी जर ऑलरेडी इंडियाच्या पब्लिक डोमेनमध्ये म्हणजे इंडियाच्या ट्रॅडिशनल नॉलेजमध्ये जर एक्झिस्ट करत असेल तर ती फॉरेन कंपनी त्या नॉलेजला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट म्हणून ओनरशिप त्याची घेऊ शकत नाही कारण ते नॉलेज आपल्या इंडियामध्ये ऑलरेडी एक्झिस्ट करते. ओके, सो हे नॉलेज आपल्या इंडियामध्ये ऑलरेडी एक्झिस्ट करते याचा प्रूफसाठी ही डिजिटल लायब्ररी तयार केलेली आहे. ओके, म्हणजे सपोज आता या लायब्ररीमध्ये आपल्याकडे जे आयुर्वेदिक नॉलेज आहे ते ऑलरेडी ह्याच्यामध्ये स्टोअर केलेलं आहे आणि सपोज इन फ्युचर जर एखाद्या कंपनीने किंवा एखाद्या फॉरेन कंपनीने एखादा प्रोडक्ट तयार केला आणि तो प्रोडक्ट आयुर्वेदिक नॉलेजच्या बेसवर असला आणि ते नॉलेज जर ऑलरेडी आपल्या इंडियामध्ये स्टोअर असेल तर ती कंपनी त्या प्रोडक्टला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट म्हणून ओनरशिप करू शकत नाही. ओके, समजलं. सो यालाच काय म्हणतात बायोपायरेसी. म्हणजे बायोपायरेसी आणि मिसअप्रोप्रिएशन ऑफ ट्रॅडिशनल नॉलेज हे रोखण्यासाठी ही जी ट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी आहे हे क्रिएट केली गेली आहे. ओके, समजलं. आय होप यू गेटिंग माय पॉईंट. आता न्यूजमध्ये हे कशासाठी आहे रिसेंटली इंडियाने या डिजिटल लायब्ररीचा ॲक्सेस ऑस्ट्रेलियाला दिला आहे. तर तो कशासाठी त्यासाठी जर ऑस्ट्रेलियाने इन फ्युचर एखादा प्रोडक्ट तयार केला तर तो प्रोडक्टची नॉलेज किंवा त्या प्रोडक्टचं जे नॉलेज बेस आहे ते ऑलरेडी जर आपल्या इंडियामध्ये एक्झिस्ट करेल तर ऑस्ट्रेलिया त्या प्रोडक्टला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट म्हणून ओनरशिप करू शकत नाही कारण ती प्रॉपर्टी आपली आहे. ओके, सो या
चा प्रमुख जो उद्देश आहे, जो मेन ऑब्जेक्टिव्ह आहे, तो कशासाठी आहे की ते बायोपायरेसी आहे नॉलेजची ते रोखण्यासाठी, आणि जे आपल्या नॉलेजचं जे मिस अप्रोप्रिएशन होईल ते रोखण्यासाठी या लायब्ररीचा यूज केला जाईल. ओके. सो आणखी एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे काय की ही जगातली हा जगातला डाटाबेस आहे, पहिली अशी लायब्ररी आहे की ज्याच्यामध्ये ट्रॅडिशनल नॉलेज हे स्टोअर केलं जाईल. आणि आणखी एक इम्पॉर्टंट महत्त्वाची गोष्ट आहे की ही जी लायब्ररी आहे याच्यामधलं जे नॉलेज आहे ते इंग्रजी, जर्मन, फ्रेंच, जपानी आणि या इत्यादी भाषेमध्ये हे स्टोअर राहील. हे कशासाठी की जर फॉरेन ऑफिसेस जे राहतात, जे फॉरेन पेटेंट ऑफिसेस राहतात, त्यांना हे इझिली व्हेरीफाय करता यावं त्याच्यासाठी हे डिफरंट लँग्वेजमध्ये पण याचा ॲक्सेस दिलेला आहे. ओके. सो याच्यामध्ये काय की 5 लाखपेक्षा जास्त फॉर्म्युलेशन्स आणि पद्धती जे की आयुर्वेदाशी रिलेटेड जे की प्रॅक्टिसेस आणि नॉलेज आहे ते इथं स्टोअर केलं जाईल. त्याच्यानंतर काय आपण बघितलं की याची स्थापना कधी केल्या गेली होती 2001 मध्ये. हे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे प्रिलिम पर्स्पेक्टिव्हने. आणि स्थापना कोणी केली? CSIR आणि आयुष मंत्रालय. CSIचं लॉंग फॉर्म तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके. मुख्य उद्देश आपण बघितलास की भारताच्या पारंपरिक ज्ञानाचे गैरवापर आणि पेटेंटिंग रोखणे. सो ही झाली ट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी विषयी प्रिलिम आणि मेन्स पर्स्पेक्टिव्हने महत्वाची इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन्स. ओके. नेक्स्ट न्यूज आहे प्रंबानन मंदिर संकुल इंडोनेशिया. आता प्रंबानन मंदिर कॉम्प्लेक्स हे न्यूजमध्ये कशासाठी आहे की रिसेंटली हे याच्यासाठी आहे न्यूजमध्ये, साऊथ ईस्ट एशियामधले जे काही आपले कल्चरल हेरिटेज आहे, इंडियन हेरिटेज, जे शेअर इंडियन हेरिटेज म्हणू शकतो आपण, ते हेरिटेज कन्झर्व करण्यासाठी, त्यांना प्रिझर्व करण्यासाठी किंवा त्यांना रिवाईव्ह करण्यासाठी इंडिया हेल्प करत असते. ओके. सो त्याच प्रकारे रिसेंटली इंडियाने प्रंबानन मंदिर या मंदिराला रिवाईव्ह आणि याचं रिज्युविनेशन करण्यासाठी हेल्प केलेली आहे. तर आपल्याला इम्पॉर्टंट काय आहे या न्यूजमध्ये प्रिलिमसाठी की आपल्याला सगळ्यात आधी लक्ष ठेवायचं की हे मंदिर जे आहे हे 9व्या शतकामध्ये 9th सेंचुरीमध्ये बांधलं गेलं. त्याच्यानंतर हे इंडोनेशियामधलं सर्वात मोठं हिंदू मंदिर आहे. ओके. आपल्याला माहित आहे की इंडोनेशिया हा लार्जेस्ट मुस्लिम मेजॉरिटी कंट्री आहे आणि तिथलं जे मंदिर आहे, जे सगळ्यात मोठं हिंदू मंदिर आहे, ते आहे प्रंबानन मंदिर, जे की आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि ते हिंदू मंदिर आहे आणि ते मंदिर कोणाला डेडिकेट आहे, कोणत्या डेटीलाच डेडिकेटेड आहे, तर ते आहे त्रिमूर्ती. त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश, दॅट इज शिव. ओके. तर हे प्रिलिम पर्स्पेक्टिव्हने आपल्याला इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायची आहे. प्रंबानन मंदिर, इंडोनेशिया, built in 9th century. It is the largest Hindu mandir. Then it is dedicated to Trimurti, that is भगवान ब्रह्मा, विष्णू अँड शिव. तर याच्या आधी पण इंडियाने बरेच साऊथ ईस्ट एशियामधले मंदिर कन्झर्व केलेले आहे, त्यांना हेल्प केलेली आहे त्यांच्या कल्चर मेंटेन करण्यासाठी, त्यांचं कल्चर प्रिझर्व करण्यासाठी, रिवाईव्ह करण्यासाठी. आणि त्याचं एक एक्झाम्पल आपल्याला इथं पण दिसते की बोरुबुदूर जे मंदिर आहे हे पण मधीलच मंदिर आहे आणि हे एक वर्ल्ड हेरिटेज साईट ऑलरेडी आहे. सो हे लक्षात ठेवायचं आपल्याला, बोरुबुदर मंदिर हे वर्ल्ड हेरिटेज साईट आहे आणि हे ऑलरेडी या मंदिराला, बोरुबुदर मंदिराला इंडियाने प्रिझर्व करण्यासाठी, त्यांचं कल्चर रिवाईव्ह आणि मेंटेन करण्यासाठी मदत केलेली आहे. ओके. सो याचा आपल्याला ओव्हरऑल जर ऑब्जेक्टिव्ह बघितला तर काय आहे की इंडिया मेन्स पर्स्पेक्टिव्हने इंडिया आपली जे सॉफ्ट पॉवर आहे, सॉफ्ट कल्चरल पॉवर आहे, ती मेंटेन करण्यासाठी प्रयत्न करतो. ओके. म्हणजे ते ऑब्व्हियसली करायलाच पाहिजे, कारण साऊथ ईस्ट एशिया हा इंडियन कल्चर डॉमिनंट आहे. ओके. सो ऑब्व्हियसली ॲज अ डॉमिनंट कंट्री इंडियाचं ते कर्तव्य बनते. ओके. सो ही एक त्याच्याविषयी आपण बघितलं. त्याच्यानंतर नेक्स्ट, मियावाकी पद्धतीद्वारे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड. ओके. तर न्यूज काय आहे याच्यामध्ये की 3.5 लाखच्या आसपास जवळपास रोपे एका तासामध्ये, हे चुकलेलं आहे, एका तासामध्ये प्लांट केले गेलेले आहे. कुठं? गांधीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये, गुजरातमध्ये. ओके. सर याच्यामध्ये काय झालेलं की सार्वजनिक वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत एकूण 1.26 कोटी रोपे हे लावण्यात गेलेले आहे आणि हे एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तिथं क्रिएट झालेलं आहे. पण आपल्याला एक्झामसाठी हे इम्पॉर्टंट नाही आहे, आपली एक्झाम गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नाही विचारत. तर हे कशासाठी आहे याच्यामधलं आपल्याला इम्पॉर्टंट फक्त लक्षात हे ठेवायचं आहे की याला लिंक केलेला जो उपक्रम आहे त्या उपक्रमाचं नाव आहे एक पेड माँ के नाम. ओके. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या न्यूजमधलं आपल्याला ते आहे मियावाकी पद्धत, जे की आपल्याला एन्व्हायरमेंट मध्ये GS3 मध्ये इम्पॉर्टंट आहे. आता मियावाकी पद्धत म्हणजे काय की आपल्याला माहित असेल की
पण जर फॉरेस्ट आपले कसे क्रिएट होतात आपल्याला हे चांगल्या प्रकारे माहिती आहे. एक फॉरेस्ट क्रिएट होण्यासाठी जवळपास 20 ते 25 वर्ष लागू शकतात. ओके, सो मियावाकी पद्धत काय आहे की हे एक इंट्रोड्यूस कोणी केली मियावाकी पद्धत, तर हे एक जापनीज बॉटनिस्ट होते अकिरा मियावाकी, त्यांनी ही मियावाकी पद्धत इंट्रोड्यूस केली. आता ह्याच्यामध्ये काय होते की मियावाकी मेथडचा यूज पर्टिक्युलरली कशासाठी केला जातो, जर आपल्याला एखादं फॉरेस्ट एरिया रॅपिडली ग्रो करायचा किंवा न्यू फॉरेस्ट क्रिएट करायचा आहे रॅपिडली विदिन 5 to 6 इयरमध्ये, या पद्धतीद्वारे एक फॉरेस्ट क्रिएट होते. ओके, आणि ऑब्व्हियसली त्या फॉरेस्टचा यूज कशासाठी होईल, एन्व्हायरमेंट कन्झर्व करण्यासाठी. ओके, तो आत्ता मियावाकी मेथडमध्ये ऍक्च्युअली काय होते की सपोज आता जर एखादी एमटी स्पेस आहे किंवा एमटी लँड आहे एखाद्या एरियामध्ये आणि त्या एरियाच्या आजूबाजूला डिफॉरेस्टेशन वाढत आहे किंवा पोल्युशन वाढत आहे आणि गव्हर्नमेंटने ठरवलं की या एरियामध्ये आपल्याला एक फॉरेस्ट क्रिएट करायचं आहे. सो मियावाकी मेथडद्वारे जर या एरियामध्ये फॉरेस्ट क्रिएट करायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला की या पर्टिक्युलर एरियामध्ये या एरियाच्या ज्या सराउंडिंगच्या ज्या स्पेसिस आहेत, म्हणजे जे नेटिव्ह स्पेसिस आहेत, या एरियाच्या जे नेटिव्ह स्पेसिस आहेत, प्लांट स्पेसिस आहेत, त्या स्पेसिसला आपल्याला या फॉरेस्टमध्ये प्लांट करावं लागेल. ओके, सो त्याची एक मेथड राहते ते प्लांट करण्याची पण. सो जेव्हा आपण हे प्लांट इथं ॲज अ प्लांटेशन करू त्या नेटिव्ह स्पेसिसचं, सभोवताली ज्या काही आपल्याला प्लांट स्पेसिस मिळतील त्या स्पेसिस जेव्हा इथं आपण प्लांट करू तेव्हा काय होईल की या फॉरेस्ट एरियाला किंवा हा जो फॉरेस्ट एरिया आता क्रिएट होईल या प्लांटला नॅचरली जे तिथचं फेवरेबल इन्व्हायरमेंट आहे ते नॅचरली त्याला ग्रो करण्यासाठी, म्हणजे रॅपिडली ग्रो करण्यासाठी मदत करेल. सो त्याच्यामुळे काय होते मियावाकी मेथडमध्ये जे प्लांट स्पेसिस राहते ते नेटिव्ह असते. ओके, सो नेटिव्ह स्पेसिस तिथं एकदम रॅपिडली ग्रो करतात आणि त्याच्यामुळे काय होते की जे फॉरेस्ट आहे ते आपल्याला एकदम लवकर क्रिएट झालेले दिसते विदिन 5 to 6 इयरमध्ये. ओके, सो हा मियावाकी मेथडचा यूज केला जातो रॅपिडली फॉरेस्ट क्रिएशनसाठी. आता या उपक्रमामध्ये फक्त फोर्स याच्यावरच नाही दिलेला की फक्त प्लांटेशनच करायचं आणि तिथंच थांबायचं, परंतु जेव्हा फॉरेस्ट क्रिएट होईल त्याच्यामुळे काय होईल की तिथं ऑक्सिजन पार्क पण क्रिएट होतील. ओके, त्याच्यानंतर त्यांचा विकास होईल, नंतर तलावांचे पुनरुज्जीवन होईल. ओके, रिवायवल ऑफ पॉन्ड सिस्टम आणि वनीकरण म्हणजे अफॉरेस्टेशन पण होईलच. म्हणजे मियावाकी मेथडद्वारे आपण एकदम रॅपिडली फॉरेस्ट क्रिएट करू शकतो आणि त्याच्यामुळे जे आपलं इन्व्हायरमेंट पोल्युशन आहे किंवा जे काही इन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन होत चाललेलं आहे, डिफॉरेस्टेशन होत चाललं आहे, त्याला आपण रोखू शकतो. सो आता जेव्हा फॉरेस्ट क्रिएट होईल तेव्हा काय होईल की हे फॉरेस्ट कार्बन सिंक म्हणून ऍक्ट करेल. ओके, कार्बन सिंक म्हणजे काय की कार्बन डायऑक्साईडला हे पूर्णपणे ऍब्झॉर्ब करून घेईल आणि त्याच्यामुळे काय होईल, नॅचरली इथचे जे एअर आहे ते एअर फ्रेश होईल. ओके, आणि एअर फ्रेश होईल आणि जे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत दॅट इज GHG ते डिप्लीट होईल, ते कमी होतील. ओके, ते ऍब्झॉर्ब करण्यासाठी मदत होईल. सो हा मियावाकी मेथडचा एक आपण यूज बघितला. ओके, सो न्यूज याच्यामध्ये इम्पॉर्टंट आपल्याला फक्त मियावाकी मेथड आहे, बाकी डेटा प्रिलिम पर्स्पेक्टिव्हने एवढा इम्पॉर्टंट नाही आहे. ओके, सो नेक्स्ट न्यूज आहे MSME पेमेंटसाठी ट्रेडचा अनिवार्य वापर. ओके, सो ट्रेड्स काय आहे याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे आपल्याला ट्रेड्स प्लॅटफॉर्म जे की गव्हर्नमेंटद्वारे क्रिएट केलेलं आहे. आधी आपण प्रॉब्लेम स्टेटमेंट बघूया या न्यूजचं काय. तर या न्यूजचं प्रॉब्लेम स्टेटमेंट हे आहे की सपोज एखादी स्मॉल कंपनी आहे ज्याला आपण मायक्रो मीडियम स्मॉल MSME होतो, MSME मायक्रो मीडियम स्मॉल एंटरप्राइजेस. ओके, सो एखादी जर स्मॉल कंपनी आणि त्या कंपनीने एखादा इक्विपमेंट किंवा एखादी मशिनरी क्रिएट केली आणि ती मशिनरी 10 लाख रुपयाला गव्हर्नमेंटला सेल केली, तर याच्या आधी काय व्हायचं की जेव्हा एखादी स्मॉल कंपनी एखादा इक्विपमेंट तयार करून सेल करायची गव्हर्नमेंटला, तेव्हा गव्हर्नमेंटकडून इन रिटर्न जे पेमेंट यायचं ते पेमेंट डिले व्हायचं. ओके, त्या पेमेंटला उशीर व्हायचा. सो त्याच्यामुळे गव्हर्नमेंटने काय केलं, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी की ट्रेड प्लॅटफॉर्म क्रिएट केला. आता ट्रेड प्लॅटफॉर्मवरती काय होईल की जेव्हा कंपनी गव्हर्नमेंटला एक इन्स्ट्रुमेंट किंवा एक मशिनरी सेल करेल तेव्हा ते त्याचा एक इनव्हॉइस किंवा व्हाउचर तयार करेल. ओके, सिम्पल लँग्वेजमध्ये व्हाउचर तयार करेल आणि ते व्हाउचर ते इथं रजिस्टर करेल या ट्रेड प्लॅटफॉर्मवर. ही सी कंपनी हिने 10 लाख रुपयाचं एक इन्स्ट्रुमेंट किंवा इक्विपमेंट गव्हर्नमेंटला सेल केला. ओके, सो गव्हर्नमेंट काय करते, जनरली डिले करते पेमेंटसाठी. तर आता याने हे 10 लाख रुपयाचा
जे इन्स्ट्रुमेंट आहे ते गव्हर्नमेंटला सेल केलं, तर आता हे कंपनीला पेमेंट कसं होईल, हे आधी जे याचं व्हाउचर आहे 10 लाख रुपीजचं ते ट्रेडला रजिस्टर करेल आणि ट्रेडशी लिंक, कारण ट्रेड हे आरबीआयच्या द्वारे रेग्युलेट केले जाते. ओके, आरबीआय रेग्युलेशन, ट्रेड इज रेग्युलेटेड बाय आरबीआय. ओके, सो आरबीआयच्या रेग्युलेशनमुळे ट्रेड रेग्युलेट केले जाते. त्याच्यामुळे काय होईल की जी पर्टिक्युलर बँक आहे ती बँक या कंपनीला पेमेंट करेल 10 लाख रुपयाचं. ओके, ट्रेड्सवर आधी व्हाउचर रजिस्टर केलं, त्याच्यानंतर जे 10 लाख रुपये पेमेंट होतं जे की गव्हर्नमेंटला द्यायचं होतं ते पेमेंट ही बँक या कंपनीला देईल आणि त्याच्यानंतर गव्हर्नमेंट त्या बँकला रिटर्न 10 लाख रुपये देईल. सो याच्यामुळे काय होईल की जे आधी कंपनीला डिले पेमेंट यायचं ते पेमेंट बँकशी रेग्युलेट असल्यामुळे फास्ट येईल. ओके, सो याच्यामुळे काय होईल की जे स्मॉल कंपनी आहे त्यांचा बिझनेस डिस्टर्ब होणार नाही. त्यांना फ्युचरमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी किंवा इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी करण्यासाठी किंवा त्यांच्या जे काही पेमेंट बाकी राहिले असतील इतर स्टेक होल्डरना देण्यासाठी ते पेमेंट त्यांना फास्ट जलद गतीने रॅपिडली करता येतील. आणि जे मेन म्हणजे जे मुख्य म्हणजे जे कॅपिटल फॉर्मेशन त्याच्यामध्ये त्यांना हर्डल तयार होणार नाही, त्यांना अडथळे येतील नाही. ओके, सो ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ट्रेड प्लॅटफॉर्म कंपल्सरी केलेला आहे. सो याच्यामध्ये बघू शकतो आपण की ट्रेडद्वारे सगळ्यांचे जे पेमेंट आहेत ते केले जातील आणि हे कंपल्सरी केले गेलेलं आहे. त्याच्यानंतर ट्रेडचं लॉंग फॉर्म बघितलं आपण की जे इम्पॉर्टंट आहे ट्रेड रिसिवेबल डिस्काउंटिंग सिस्टम. ओके, जे की 2017 मध्ये लॉन्च केलं गेलेलं आहे ऑलरेडी. ओके, आणि हे आरबीआय कंट्रोल आहे, आरबीआयचं रेग्युलेशन आहे याच्यावर. सो हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पॉईंट नंबर 3 जो की प्रिलिम पर्स्पेक्टिव्हने इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. नंतर याचा इम्पॅक्ट आपण बघितलंच की जे एमएसएमईचे जे पेमेंट डिले व्हायचे ते पेमेंट डिले होतील नाही आणि मुख्य म्हणजे जे वर्किंग कॅपिटल आहे ते इझिली ॲक्सेसिबल होईल. ओके, वर्किंग कॅपिटल म्हणजे काय की जे कंपनीला जे पेमेंट लागते जे की आपण बघितलं ऑलरेडी की जे त्यांना इतर त्यांचे जे स्टेक होल्डर असतात त्यांना पेमेंट करायचं असते, त्यांना इन्व्हेस्टमेंट करायची असते, त्यांना आणखी इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज त्यांना कराव्या लागतात ज्याच्यामुळे की त्यांचा बिझनेस डिस्टर्ब होत नाही. ओके, सो त्याला आपण काय म्हणतो वर्किंग कॅपिटल, म्हणजे वर्किंग कॅपिटल त्यांना इझिली ॲक्सेसिबल होईल याच्याद्वारे. ओके, सो हे झालं ट्रेडशी रिलेटेड. नेक्स्ट न्यूज आहे इंडेक्स ऑफ सर्व्हिस प्रोडक्शन. आता आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन आपल्या नॉलेजमध्ये ऑलरेडी आहे. ओके, सो इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन काय करतो की ज्या वेगवेगळ्या डिफरन्स इंडस्ट्री आहेत जसं की स्टील इंडस्ट्री, सिमेंट इंडस्ट्री, कोल मायनिंग इंडस्ट्री. सो IIP काय करतो, इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन काय करतो की या डिफरंट इंडस्ट्रीजचा जो परफॉर्मन्स आहे, जो त्यांच्यामध्ये जे स्मॉल चेंजेस प्रत्येक वर्षामध्ये होतात किंवा त्यांचा जो ट्रेंड राहतो परफॉर्मन्सचा तो ट्रेंड ट्रॅक करण्यासाठी IIP आपल्याला हेल्प करतो. सो त्याचप्रमाणे त्याच लेवलवर किंवा त्यालाच फॉलो करून आपल्याला माहित आहे की आपल्या इंडियाची इकॉनॉमी फक्त इंडस्ट्रीवर डिपेंड नाही तर सर्व्हिस सेक्टरवर पण डिपेंड आहे. आणि सर्व्हिस सेक्टरचं कंट्रीब्युशन आपल्या इंडियन इकॉनॉमीमध्ये किती आहे 53%. ओके, सो 53% म्हणजे जवळपास 50% जर सर्व्हिस सेक्टरचं कंट्रीब्युशन आपल्या इंडियन इकॉनॉमीमध्ये असेल तर त्याला टॅग करण्यासाठी आपल्याला काहीतरी एक इंडेक्स लागेल. ओके, सो त्याच्यामुळे इंडेक्स ऑफ सर्व्हिस प्रोडक्शन ISP याला क्रिएट केलं गेलेलं आहे. ओके, इंडेक्स ऑफ सर्व्हिस प्रोडक्शन याचा बेस इयर जे की प्रिलिमसाठी इम्पॉर्टंट आहे 2024 आणि 25 याला यूज केलं जाईल. ओके, इंडेक्स ऑफ सर्व्हिस प्रोडक्शनच्या क्रिएशनसाठी किंवा रिपोर्ट पब्लिश करण्यासाठी जो बेस इयर आहे जो की प्रिलिमसाठी आपल्याला इम्पॉर्टंट फॅक्ट्स आहे ते लक्षात ठेवायचे आहे ते आहे 2024-25. आणि उद्दिष्ट महत्व काय जे आपण बघितलं ऑलरेडी सेवा क्षेत्राच्या कामगिरीचे मोजमाप करण्यासाठी आणि हाय फ्रिक्वेन्सी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे इम्पॉर्टंट पॉईंट जो आहे तो आहे की हा इंडिकेटर मासिक आहे. ओके, म्हणजे मंथली बेसिस पब्लिश होईल. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे हा की जो इंडेक्स ऑफ सर्व्हिस प्रोडक्शन आहे तो मंथली बेसिस पब्लिश केला जाईल आणि हा IIP ला पूरक ठरेल. ओके, हा एलिमिनेट नाही करत, इथं हे लक्षात ठेवायचं आपल्याला. इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शनला IIP हा पूरक ठरेल म्हणजे हा कॉम्प्लिमेंटरी वर्क करेल त्याच्यासोबत. ओके, क्लिअर. नेक्स्ट न्यूज आहे कामराज पोर्ट 18 मीटर ड्राफ्ट क्षमता. ओके, सो इथं आधी आपण बघू की 18 मीटर ड्राफ्ट क्षमता काय. आपल्याला माहिती आहे जनरली की जेव्हा
एखाद्या पोर्टवरती एखादा मोठा कार्गो शिप येतो, ट्रेडशी रिलेटेड जेव्हा त्यांची त्याचं जेव्हा ट्रॅव्हलिंग होते, ट्रेडशी रिलेटेड ट्रान्सफॉर्मेशन होते, जेव्हा एखादा मोठा कार्गो शिप पोर्टच्या जवळ पार्क केला जातो, तेव्हा तो कार्गो शिप सेफली तिथं पार्क करण्यासाठी जे पाण्याची डेप्थ लागते खाली, त्या डेप्थला काय म्हणतो आपण? ड्राफ्ट. ओके, ड्राफ्ट कॅपॅसिटी. सो कामराजर पोर्ट हे कुठं आहे आता? याची लोकेशन आहे तमिळनाडूमध्ये. ओके, सो यानं काय केलेलं आहे की 18 मीटर ड्राफ्ट क्षमता अचीव केलेली आहे, जे की ऑलरेडी विशाखापट्टणम पोर्ट ह्याने केलेली होती. सो विशाखापट्टणम पोर्ट जे आहे ते फर्स्ट पोझिशनला येईल आणि कामराजर जे आहे हे सेकंड नंबरला येईल 18 मीटर ड्राफ्ट अचीव करणार. ओके, सो हे भारतातील दुसरे प्रमुख बंदर आहे. कोणते? कामराजर सेकंड, विशाखापट्टणम फर्स्ट. सो याने काय अचीव केलेलं आहे की केप कम्प्लायमेंट बनलेलं आहे, म्हणजे जे एकदम ह्यूज व्हेसल्स राहतात कार्गो शिपचे, ते व्हेसल तिथं आता इझिली हँडल केल्या जातील किंवा इझिली पार्क केल्या जातील. सो त्याच्यामुळे काय होईल की जे इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी आहे पोर्टच्या जवळ किंवा पोर्टच्या रिलेटेड, पोर्टशी लिंक जे इकॉनॉमी आहे ते ग्रो करायला हेल्प करेल. ओके, सो या न्यूजमध्ये एवढंच आहे. त्याच्यामध्ये आपल्याला फक्त एवढंच लक्ष ठेवायचं आहे की विशाखापट्टणम पोर्ट जे आहे ते फर्स्ट आहे 18 मीटर ड्राफ्टसाठी आणि कामराजर पोर्ट जे आहे ते सेकंड नंबरला येते 18 मीटर ड्राफ्टसाठी. ओके, नेक्स्ट न्यूज आहे ट्रायबेक्स डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्म. आता हे कशासाठी आहे की ट्रायबेक्स डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्म हे फक्त एक वेबसाईट नाही, हे डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. कशासाठी? तर जे आपल्या इंडियाचे जे ट्रायबल कल्चर आहे, ट्रायबल क्राफ्ट आहे, आर्ट आहे, कल्चर आहे, त्यांचं जे हेरिटेज आहे त्या हेरिटेजला प्रिझर्व करणे, त्याला त्याचं संरक्षण करणे, त्याला प्रिझर्व करणे आणि त्याला रिवाईव्ह करणे, प्लस त्याला ग्लोबली शोकेस करणे, याच्यासाठी हे एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म क्रिएट केलेला आहे. आणि प्लस याच्यामधून आपल्याला जी ट्रायबलशी रिलेटेड म्हणजे ट्राईबशी रिलेटेड जे आर्ट, कल्चर, त्याचं ट्रॅडिशनल नॉलेज आणि जे स्किल आहे ते आपल्याला ऑथेंटिक मिळेल. ऑथेंटिक त्याचा ॲक्सेस आपल्याला या प्लॅटफॉर्मवरून मिळेल. सो जर एखाद्या लँग्वेजला किंवा एखाद्या कल्चरला आपल्याला जिवंत ठेवायचं आहे किंवा त्याला नेक्स्ट जनरेशनला आपल्याला ते पोहोचवायचं आहे, तर त्याच्यासाठी काहीतरी एक प्लॅटफॉर्म लागेल. सो हा प्लॅटफॉर्म क्रिएट केलेला आहे, म्हणजे जर फॉरेन कंट्रीला जर इंडियाचं ट्रॅडिशनल नॉलेज किंवा इंडियाचं ट्रायबल नॉलेज ह्याच्याशी जर लर्न करायचं असेल, त्यांच्या लँग्वेज शिकायचे असतील, त्यांचं स्किल शिकायचं असेल किंवा त्यांचे जे आर्ट क्राफ्ट आहेत ते शिकायचे असतील, तर ते या प्लॅटफॉर्मचा यूज करू शकतात. सो याच्यामध्ये आणखी काय मिळणार आहे? याच्यात मोफत सर्टिफिकेट सिलेबस किंवा जो अभ्यासक्रम आहे तो मिळणार आहे. त्याच्यानंतर 20 अभ्यासक्रम सध्या याच्यामध्ये उपलब्ध आहे. भविष्यात 100+ अधिक अभ्यासक्रमाचा विस्तार केला जाईल. त्याच्यानंतर UGC मान्यताप्राप्त पदव्युत्तर पदविका म्हणजे PG डिप्लोमा सुद्धा याच्यामधून आपल्याला मिळणार आहे. आणि याचा एम काय आहे? मेन ऑब्जेक्टिव्ह जो की आपण ऑलरेडी बघितला की जे इंडियाचं ट्रायबल नॉलेज आहे त्याला कन्झर्व करणे, त्याला प्रमोट करणे आणि त्याला ग्लोबली शोकेस करणे. ओके, सो हे झालं ट्रायबेक्सशी रिलेटेड. अगेन आपल्याला लक्ष ठेवायचं आहे की ट्रायबेक्स हे एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. ओके, डिजिटल प्लॅटफॉर्म. नेक्स्ट, सीड योजना, स्कीम फॉर इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट ऑफ DNTs. आता DNTs काय आहे हे आधी आपण बघू. ब्रिटिश इंडियामध्ये काय झालं होतं की आपल्या इंडियाच्या ज्या काही ट्राईब्स आहेत त्या काही ट्राईब्सना ब्रिटिश इंडियामध्ये क्रिमिनल म्हणून टॅग दिला होता. ओके, सो तो टॅग आफ्टर इंडिपेंडन्स रिमूव्ह केला गेला. सो त्या ट्राईबना काय म्हणतात? डिनोटिफाईड ट्राईब. ओके, त्याच्यानंतर कोणती ट्राईब्स आणखी याच्यामध्ये कोणत्या ट्राईब सांगितलेल्या आहेत? डिनोटिफाईड. ओके, दिस इज द डिनोटिफाईड, नोमॅडिक आणि सेमी नोमॅडिक. सो डिनोटिफाईडचं आपण मिनिंग बघितलं की अशा ट्राईब की ज्या ब्रिटिश इंडियामध्ये ज्या ट्राईबना एक टॅग दिला गेला होता, क्रिमिनल टॅग दिला होता, तो टॅग आफ्टर इंडिपेंडंट रिमूव्ह केला गेला आणि त्या ट्राईबना नंतर कशाने डिनोट केला आपण? डिनोटिफाईड ट्राईबने. त्याच्यानंतर नोमॅडिक ट्राईब काय आपल्याला माहित आहे की ज्या ट्राईब एका जागेतून दुसऱ्या जागेमध्ये स्थलांतर करत राहतात. कशासाठी? त्यांच्या लिव्हलीहूडसाठी. ओके, सो त्यांच्या दैनंदिन जीवनासाठी ते मूव्ह करत राहतात, त्यांना काय म्हणतो आपण? नोमॅडिक ट्राईब. सेमी नोमॅडिक ट्राईब म्हणजे काय? की अशा ट्राईब ज्या पार्शियली सेटल असतात आणि पार्शियली मुव्हेबल असतात, म्हणजे मायग्रेट करत राहतात. कशासाठी? अगेन तेच त्यांच्या लिव्हलीहूडसाठी. तर अशा ज्या ट्राईब आहेत की ज्या सोशिओ इकॉनॉमिक रिझन्समुळे इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्ये कुठेतरी मागे राहिल्या होत्या, तर या
ट्राईब्सना मेन स्ट्रीममध्ये आणण्यासाठी ही स्कीम लॉन्च केली गेली आहे. की या स्कीम, तर याचं मंत्रालय कोणतं आहे, मिनिस्ट्री कोणती आहे हे लक्षात ठेवायचं आपल्याला. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय. ओके. त्याच्यानंतर आपण बघितलं बेनिफिशरी कोण आहे, DNT, दॅट इज डी नोटिफाईड ट्राईब्स, नोमॅडिक ट्राईब्स आणि सेमी नोमॅडिक ट्राईब्स. तर याचं मुख्य लक्ष काय, फोकस एरिया शिक्षण. सो ऑब्व्हियसली जर सोशिओ इकॉनॉमिकली या ट्राईब्सना एम्पॉवर करायचं असेल तर कोणते असे मुख्य पॉईंट आहेत की त्याच्यावर लक्ष द्यावं लागेल, ते म्हणजे शिक्षण, आरोग्य, त्याच्यानंतर उद्योजकता म्हणजेच एंटरप्रेनरशिप आणि उपजीविका समर्थन, दॅट इज लिव्हलीहूड सपोर्ट. त्यांना सोशिओ इकॉनॉमिकली एम्पॉवर करण्यासाठी गव्हर्नमेंटने चालवलेली हे एक DNT साठी म्हणजेच डी नोटिफाईड नोमॅडिक आणि सेमी नोमॅडिक ट्राईबसाठी ही एक स्कीम आहे. ओके. सो प्रिलिमसाठी आपल्याला याच्यामध्ये मिनिस्ट्री लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर डेव्हलपमेंट अँड वेलफेअर बोर्ड फॉर डी नोटिफाईड नोमॅडिक आणि सेमी नोमॅडिक कम्युनिटीज या संस्थेद्वारे याची इम्प्लिमेंटेशन केल्या जाईल. ओके. नेक्स्ट, UDISC प्लस रिपोर्ट 2025-26. तर ही काय आहे की ही जे UDISC प्लस आहे हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं आहे, कारण हे ऑलरेडी एक्झिस्ट करत होतं. UDISC प्लस हे एक डिजिटलाइज एक डाटा म्हणू शकतो आपल्याला. तर हे काय आहे की एक सिस्टम आहे, एक प्रोग्रेस ट्रॅकर आहे, रिपोर्ट कार्ड आहे, इंडियाचं लार्जेस्ट एज्युकेशनल डाटाबेस, ज्याच्यामध्ये की जे स्कूलिंग डेटा आहे, जो की टीचरशी रिलेटेड असू शकते, फिमेल टीचरशी, स्कूल एनरोलमेंट रेशिओ, ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ ऑफ स्टुडंट, हा सर्व डाटा या रिपोर्टमध्ये पब्लिश केला जातो. तर हे 25-26 पब्लिश झालेली आहे. तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की टीचरची जी संख्या आहे ते 8.3% वाढलेली आहे. त्यांची जे टोटल संख्या आहे ते 1.03 कोटी झालेली आहे. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट जे आहे महिला शिक्षक, फिमेल टीचरचं जो पर्सेंटेज आहे ते 54.9% वाढलेलं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी शिक्षक गुणोत्तर, PTR, याला काय म्हणतो आपण, प्युपिल टीचर रेशो, जो की नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये 30:1 सांगितलेला आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर PTR काय की सपोज एका क्लासमध्ये 30 विद्यार्थी आहे आणि एक टीचर आहे शिकवायला, आणि दुसऱ्या वर्गामध्ये 80 म्हणजे 80 स्टुडंट आहेत आणि एक टीचर आहे शिकवायला, तर ऑब्व्हियसली एज्युकेशन क्वालिटी कुठं राहणार, पहिल्या क्लासमध्ये. का? कारण कमी स्टुडंट आहे आणि एक टीचर आहे, त्याच्यामुळे प्रत्येक स्टुडंटवरती इंडिव्हिज्युअली लक्ष देण्यासाठी टीचरला इझी जाईल. ओके. सो हा जो रेशो आहे 30:1 जो सांगितला होता ऑलरेडी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये, तर त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त बेटर हे इथं परफॉर्म केलेलं आहे. ओके. विद्यार्थी शिक्षक गुणोत्तर या रिपोर्टमध्ये. त्याच्यानंतर फिमेलचं जे रजिस्ट्रेशन आहे स्कूलमध्ये ते 48.4% सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर ग्रॉस एनरोलमेंट रेशो, जो की आपण आधी बघितलंच, हा GER जो आहे आणि रिटेन्शन जे आहे मुलांचं ते पण इथं वाढलेलं आहे. सो ग्रॉस एनरोलमेंट रेशो काय असते की सपोज सेकंडरी लेवलला 8, 9, 10 क्लासला ज्या एज ग्रुपचे जे मुलं असतात, म्हणजे 14, 15, 16, तर या स्पेसिफिक एज ग्रुपच्या मुलांचं जे रिटेन्शन आहे म्हणजे प्रायमरी लेवल टू सेकंडरी लेवलला ते वाढलेलं आहे. सो त्याला काय म्हणतो आपण, ग्रॉस एनरोलमेंट रेशो. त्याच्यानंतर जो ड्रॉप आउट रेट आहे तो कमी झालेला दिसतो इथं. प्रायमरी लेवलला 1.8%ने आणि सेकंडरी लेवलला 7.8%ने. ड्रॉप आउट रेशो काय असतो? ड्रॉप आउट रेशो म्हणजे जेव्हा मुलं प्रायमरी लेवलला जातात, ऑब्व्हियसली 3rd, 4th, 5th क्लासला, तेव्हा त्यांचा जो रेशो सांगितलेला आहे ड्रॉप आउट रेट तो कमी झालेला आहे. म्हणजे काही ग्रामीण भागात आजही काही सोशिओ इकॉनॉमिक किंवा इतर रिझन्समुळे मुलं शाळा अटेंड करत नाहीत, स्कूलिंग अटेंड करत नाहीत, तर तो रेट जो आहे तो कमी झालेला दिसतो आणि तिथून ट्रान्समायग्रेशन झालेलं दिसते किंवा ट्रान्झिशन झालेलं दिसते मुलाचं सेकंडरी लेवलला. ओके. जो सेकंडरी लेवलला पण ड्रॉप आउट रेशो जो आहे तो 7%ने कमी झालेला दिसतो. याचा अर्थ हा आहे की जे एज्युकेशन आहे ते ॲक्सेसिबल होत आहे आणि मुलं जास्त प्रमाणात स्कूलिंग अटेंड करत आहेत, प्रायमरी लेवलला सुद्धा आणि सेकंडरी लेवलला सुद्धा. ओके. सो याच्यामुळे आणखी काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये की 1 शिक्षक आणि 0 नोंदणी शाळांच्या संख्येत घट, म्हणजे जे 1 टीचर स्कूल आणि 0 एनरोलमेंट असणाऱ्या जे शाळा होत्या त्या शाळा किंवा त्या स्कूल खूप कमी झालेल्या आहेत. म्हणजे ग्रामीण भागामध्ये कुठं आजही आपण बघतो किंवा पास्टमध्ये क्लास 1 to क्लास 5th म्हणजे तिथं 5च क्लास असायचे आणि त्या 5ही क्लासला शिकवण्यासाठी फक्त एकच टीचर असायचा. तर अशा शाळांची, अशा स्कूलची जे नंबर आहे तो इथं कमी झालेला दिसतो. त्याच्यानंतर अशा काही स्कूल होत्या की जिथं 0 एनरोलमेंट होते, 0 ॲडमिशन होत्या. ओके. सो त्या ॲडमिशन तशा स्कूल सुद्धा कमी झालेल्या इथं दिसतात.
नेक्स्ट, ह्युमन वाईल्ड कन्फ्लिक्ट. ओके, सो हे काय याच्यामध्ये जास्त इम्पॉर्टंट नाही आहे, फक्त आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे की ह्युमन वाईल्ड लाईफ कन्फ्लिक्ट म्हणजे जो आपण बघतो की जशा प्रकारे इंडस्ट्री वाढत आहे, इन्फ्रास्ट्रक्चर वाढत आहे आणि आपण जंगलाच्या किंवा फॉरेस्टच्या आणखी जवळ जाते, त्याच्यामुळे काय होतं की ह्युमॅन बिंग आणि वाईल्ड लाईफ ॲनिमल याच्यामध्ये कन्फ्लिक्ट क्रिएट होत आहे. ओके, म्हणजे ऑब्व्हियसली जेव्हा ह्युमॅन बिंग फॉरेस्टच्या त्यांच्या एरियामध्ये किंवा त्यांच्या हॅबिटॅटमध्ये जेव्हा इन्क्रोच करतो तेव्हा त्यांच्यामध्ये जो कन्फ्लिक्ट होतो त्याला ह्युमन वाईल्ड लाईफ कन्फ्लिक्ट म्हणतात. आणि हा कन्फ्लिक्ट आपल्याला जनरली साऊथ इंडियामध्ये खूप जास्त प्रमाणात पाहायला मिळतो, कारण साऊथमध्ये जे फॉरेस्ट आहे ते खूप जास्त डेन्स आहे आणि ह्युमन एन्क्रोचमेंटमुळे, ह्युमन सेटलमेंट जे आणखी फॉरेस्टच्या जवळ जाते त्याच्यामुळे ते कन्फ्लिक्ट तिथं वाढत जाईल. सो ते कन्फ्लिक्ट कमी करण्यासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स ची स्थापना केली गेलेली आहे. आणि आपण बघू शकतो की हे WII आणि सॅकॉन कोइंबतूर येथे जॉईंटली या लोकेशनमध्ये ही सेंटर ऑफ एक्सलन्स क्रिएट केली गेली. आता WII म्हणजे काय, वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, आणि सॅकॉन मीन्स काय, सलीम अली सेंटर ऑफ ऑर्नथॉलॉजी अँड नॅचरल हिस्ट्री. सो या ठिकाणी हे या दोन्हीचे लोकेशन कुठे आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि या दोन्ही लोकेशनला कंबाईनली म्हणजे जे की कोइंबतूर येथे हे सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू केले गेले. सो याचा जो ऑब्जेक्टिव्ह आहे तो काय, संशोधन आणि नवीन उपक्रम म्हणजे काय, रिसर्च करणे, ज्या कन्फ्लिक्टचे जे रिझन्स आहेत त्या रिझन्सला मिटिगेट करण्यासाठी, कम्प्लिटली एलिमिनेट तर करू शकत नाही आपण, पण त्या काही रिझन्सला एलिमिनेट करण्यासाठी इथं रिसर्च केला जाईल. त्याच्यानंतर क्षमता बांधणी, त्याच्यानंतर धोरण समर्थन म्हणजे पॉलिसी क्रिएट केल्या जातील. आणि हा जो संघर्ष आहे, हा संघर्ष याचं व्यवस्थापन करण्यासाठी सर्वोत्तम पद्धती ज्या आहेत म्हणजे जे बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत त्यांना इथं अप्लिकेशनमध्ये आणलं जाईल. ओके, सो आणखी काही इम्पॉर्टंट याच्यात कार्यशाळेचे जे मुख्य विषय आहेत ते मानव हत्ती संघर्ष, म्हणजे आपण बघितलं ना की साऊथ इंडियामध्ये जनरली आपल्याला मानव आणि हत्ती म्हणजे ह्युमन आणि एलिफंट यांचाच आपल्याला संघर्ष पाहायला मिळतो. त्याच्यानंतर मानव आणि बिबट्या म्हणजे जे बिग कॅट किंवा स्पेसिस आहेत कॅटच्या, त्यांच्यामधला जो संघर्ष आहे तो मिटिगेट करण्यासाठी हे सेंटर ऑफ एक्सेलन्स इथं क्रिएट केलं गेलं दिसते आपल्याला. ओके, नेक्स्ट, पिनाका लॉंग रेंज गायडेड रॉकेट. याच्यामध्ये फक्त इम्पॉर्टंट आपल्याला हे आहे की DRDOने हे टेस्ट केलेली आहे. त्याच्यानंतर टेस्ट कुठे केली गेली आहे तर चांदीपूर ओडिशा. आणि प्रिलिम पर्स्पेक्टिव्हसाठी आपल्याला याची रेंज लक्षात ठेवायची आहे, ते आहे मिनिमम 60 किलोमीटर. ओके, सो हे काय करेल, अचूक टार्गेट हिटिंग आणि सध्याच्या पिनाका लॉन्च करून डागण्याची क्षमता. गायडेडचं मिनिंग काय होते इथं, जेव्हा आपण बघतो की गायडेड जे जनरल मिसाईल असते ते काय करते की जे टार्गेट आहे त्या टार्गेटला डायरेक्ट जाऊन हिट करू शकते. पण गायडेड काय असते, जर गायडेडमध्ये काय होते, गायडेड मिसाईल म्हणजे काय की जर टार्गेटने पोझिशन चेंज केली तर जे गायडेड मिसाईल आहे तर ते त्या टार्गेटच्या चेंज केलेल्या पोझिशननुसार त्याला ते हिट करू शकते. ओके, सो हे जास्त ॲक्युरेट राहते, याची ॲक्युरेसी जास्त राहते. ओके, सो याचं जे डेव्हलपमेंट कोलॅबरेशन आहे ते हे 4 ॲक्रॅनिम आहे आणि हे तुम्हाला होमवर्क आहे, हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये या 4ही ॲक्रॅनिमचे लॉंग फॉर्म सांगायचे आहे. ओके, सो पिनाका लॉंग रेंज गायडेड रॉकेट. नेक्स्ट, डिफेन्स INS महेंद्रगिरी भारतीय नौदलात दाखल. आता हे काय, प्रोजेक्ट 70A अंतर्गत स्टेल्थ फ्रिगेट. आता इथं फक्त आपल्याला हेच इम्पॉर्टंट आहे, बाकी या न्यूजमध्ये काही इम्पॉर्टंट नाही आहे. स्टेल्थ फ्रिगेटचा मिनिंग काय की अशी सबमराईन की जे डिफिकल्ट टू आयडेंटिफाय बाय द एनिमी रडार, म्हणजे अशी एक वॉरफेअर की जे आयडेंटिफाय किंवा डिटेक्ट करण्यासाठी डिफिकल्ट आहे. ओके, नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे जवळपास. सो ही जे INS महेंद्रगिरी आहे हे भारतीय नौदलात सामील झालेली आहे. सो आपण बघू शकतो की नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे याचा की ही 75% इंडिजिनियसली डेव्हलपमेंट केलेली गेलेली आहे, जे की आत्मनिर्भर भारतला रिफ्लेक्ट करते. ओके, त्याच्यानंतर काय, सागर विजन अंतर्गत ब्ल्यू वॉटर क्षमता आणि IOR मध्ये उपस्थिती, इंडियन ओशन रिजनमध्ये ते प्रेझेन्स दाखवणार. त्याच्यानंतर जे इंडियाची ब्ल्यू वॉटर पॉलिसी आहे त्याला पण ते स्ट्रेंथन करते. ओके, सो नेक्स्ट न्यूज आहे कृषी यांत्रिकीकरण उप अभियान, म्हणजे जे फार्म मेकॅनायझेशन. म्हणजे आपण बघतो की ग्रामीण भागामध्ये ही स्पेशली ही जी स्कीम आहे ही कोणाला टार्गेट करते, जे स्मॉल फार्मर आहेत. ओके, त्यांच्यासाठी बेनिफिट्स म्हणून आपण जनरली बघतो की ग्रामीण भागामध्ये काही स्मॉल शेतकरी असतात किंवा काही पुअर फार्मर असतात
की त्यांना इक्विपमेंट लागतात शेतीमध्ये, ते परचेस करण्यासाठी खूप जास्त प्रॉब्लेम येते, फायनान्शियल प्रॉब्लेम येतात. ओके, सो त्याच्यामुळे त्यांची प्रोडक्टिव्हिटी जी असते, त्यांचं जे इन्कम आहे ते तिथं अफेक्ट होते. सो तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी इथं हे स्कीम लॉन्च केली गेलेली आहे. तर हे काय राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत सुरू केलेली आहे 2014-15 मध्ये. याचं जे उद्दिष्ट आहे ते आधुनिक यंत्रसामग्रीद्वारे कृषी उत्पादन वाढवणे, म्हणजे ते ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी वाढवणे, जे मॉडर्न इक्विपमेंट किंवा मॉडर्न जे मेकॅनायझेशन आहे, म्हणजे जे शेतीचं मेकॅनायझेशन करणे. ओके, सो याच्यामध्ये टार्गेटेड बेनिफिशियरी ग्रुप कोणता आहे? सामान्य शेतकरी, त्यांना 40% इथं सबसिडी देण्यात आलेली आहे यंत्र घेण्यासाठी. त्याच्यानंतर SC/ST किंवा अल्पभूधारक व साऊथ ईस्ट कडचे जे नॉर्थ ईस्ट कडचे जे स्टेट आहेत त्यांना 50% पर्यंत इथं सबसिडी दिली गेलेली आहे. त्याच्यानंतर काही नॉर्थ ईस्टच्या काही राज्यांना 100% पर्यंत अनुदान दिलेलं आहे. ओके, म्हणजे सबसिडी दिलेली आहे. आणि 30% निधी जो आहे, 30% जो फंड आहे याचा तो वुमन फार्मरसाठी म्हणजे महिला शेतकऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे. आणि याच्यामध्ये काय होईल की ड्रोन सारखे जे इन्स्ट्रुमेंट आहेत ते यूज केले जातील स्प्रेइंगसाठी, आणि जे मॉडर्न इक्विपमेंट आहेत ते फार्म ॲक्टिव्हिटी किंवा फार्मचं जे वर्किंग असते ते इझी करण्यासाठी त्यांचा यूज केला जाईल. सो त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? प्रिसिजन ॲग्रिकल्चर. हा कीवर्ड लक्षात ठेवायचा आपल्याला. सो प्रिसिजन ॲग्रिकल्चर, प्रिसाईज ॲग्रिकल्चर. ओके, म्हणजे प्रॉपर इक्विपमेंटचा यूज करून इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी वाढवणे आणि इकॉनॉमिक प्रोडक्टिव्हिटी, इन्कम वाढवणे शेतीचं, हा याचा मुख्य उद्देश आहे. ओके, सो ही आपली लास्ट न्यूज होती. सो आय होप यू अंडरस्टँड व्हॉट आय एम ट्राईंग टू एक्सप्लेन. आणि या सेशनमध्ये आपण आज PIBच्या ज्या इम्पॉर्टंट न्यूज आहेत त्या न्यूजचं प्रिलिम आणि मेन्स पर्स्पेक्टिव्हने आपण ॲनालिसिस केलेलं आहे. सो आय होप तुम्हाला अंडरस्टूड झाला असेल ह्या सर्व गोष्टी. आणि आपण परत नेक्स्ट वीकमध्ये PIBचा जो नेक्स्ट व्हिडिओ आहे तो स्पार्क अकॅडमीच्या चॅनलवर घेऊन येणार आहे. आणि याची जे PDF आहे, PDF नोट्स आहेत, जे की इंग्लिश आणि मराठीमध्ये तुम्हाला स्पार्क अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. सो थँक्स फॉर जॉईनिंग. तुमचे स्वप्न आमची जबाबदारी. स्पार्क अकॅडमी, MPSC आणि UPC सर्वोत्तम, आता यशाची खात्री. आजच ॲप डाउनलोड करा. स्वप्न तुमचे, मार्गदर्शन आमचे.